सो हॅलो रे वेलकम टू माय न्यू मिनी ब्लॉग। मी डेली ज्या गाडीने जाते ती गाडी काय आज आली नव्हती, कारण की आपल्या लालपरीचा काय भरोसा नाही, कधी टाइमवर येते तर कधी येत नाही। तर आज झालं काय, माझी गाडीच आली नव्हती आज, सो बसनेच जावं लागत होतं। मग काय बसची वाट बघत बसले होते। एक 20 मिनिटांना बस पण आली होती, पण बस मध्ये मला काही जागा भेटली नव्हती। आता बस मध्ये एवढ्या सीटा असून पण त्याच्यातल्या काही सीटावर ऍडजस्ट करून तिघ बसले होते आणि काही सीटावर दोघं होते। तर त्या आजीला म्हणले होते की आजीबाई थोडं मला जागा द्या बसायला, तर त्या आजीबाईनं काय मला जागा दिलीच नाही बघ। आता मला जागा दिली नाही काय हरकत नाही, बट झालं काय, नेक्स्ट स्टॉपवर एक काकू आलते। त्या काकू म्हणल्या की आजीबाई थोडी जागा द्या, पण त्या आजीबाईनं त्या काकूला जागा दिली। ऍट द एंड मला एवढंच म्हणायचं की उमेद ठेवली होती आजीकडून, बट असं करायला नाही पाहिजे होतं मला। काय भारी ज्ञान दिलं आज आहे ना। सोडा दे, कॉलेजमध्ये गेल्या लेक्चर होतं आमचं। मॅमला म्हणलं आमचं प्रोजेक्टचं काम करायचं, आम्हाला जाऊ द्या म्हणलं। प्रोजेक्टच्या बहाने आम्हाला लेक्चर बंक मारला, बंक। मग आम्ही डिसाईड केलं प्राप्तीच्या हॉस्टेलवर जाऊन प्रोजेक्टचं काम करायचं। ते जाता जाता दिसली आम्हाला खारुताई। हे बघा अजून 3 वर्ष आहेत आणि त्याच्यामध्ये काय प्रोजेक्ट तर होत राहते। मी म्हणलं आता जेवण करून घेऊत आपण। मग का हॉस्टेलवर गेलं, पहिलं काम केलं आम्ही जेवण करण्याचं। नंतर एक रील शूट केली आम्ही, आणि आमच्या ग्रुप मधला मेन लीडर जे होता प्राप्ती होती, आणि तिनेच प्रोजेक्ट केला बिचारीनं सगळं, आणि आम्ही मस्त बसले होतो कॉटवर। सो थँक्स सो मच फॉर वॉचिंग, नेक्स्ट मिनी व्लॉग मध्ये बाय।